नमस्कार मंडळी. आज मी आलेले आहे महाबळेश्वरमधील मोस्ट व्हायरल आणि फेमस स्पॉटला. त्याचं नाव आहे बगीचा कॉर्नर. हे प्लेस इतकं फेमस झालेलं आहे, तर आज मी हेच चेक करायला आलेले आहे, की इथलं फूड खरंच अमेझिंग आहे, की हे प्लेस ओव्हर हाइप्ड आहे. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा ऑनेस्ट रिव्ह्यू. सर्वात आधी मी ऑर्डर केले इथले मोस्ट फेमस मकई पॅटीस, ज्याची प्राइस होती ₹90. त्यामध्ये 2 छोटे बॉल शेपचे पॅटीस येतात. ते बाहेरून क्रिस्पी आहेत आणि आतमध्ये उकडलेल्या बटाट्यामध्ये थोडे चमचाभर कॉर्नचे दाणे घातलेले आहेत. त्यातमध्ये कुठलेही स्पाइसेस नाहीये, फक्त मीठ आहे. तसं बघितलं तर हे फक्त लहान मुलांसाठी एक फिक्कं पॅटीस म्हणून चांगलं आहे. लहान मुलांना आवडतीलच. पण मी हे ट्राय केले. मला हे फारसे पॅटीस आवडले नाही. पण ह्यासोबत जी ग्रीन चटणी दिलेली आहे ती अतिशय अप्रतिम आहे. त्यासोबत मी सँडविच घेतलं होतं. सँडविच मला अजिबात आवडलं नाही. खूपच सिंपल होतं सँडविच. आणि या सँडविचची प्राइस होती ₹260 आणि ₹260 मला जरा जास्तच वाटले. कारण पुण्यात साधारण ₹80-90 पासून फार फार तर ₹150 पर्यंत आपल्याला चांगले सँडविचेस मिळतात. तर तुमचं ह्याविषयी काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी कांदा भजी घेण्याचा विचार केला, पण ₹120 पर प्लेट कांदा भजी बघून मला सिंहगड एवढं महाग नाहीये हे लक्षात आलं. त्यानंतर मी ऑर्डर केली दाल खिचडी, कारण की जेवणाची वेळ होती आणि पोट काही भरलं नव्हतं. तिची क्वांटिटी खूप कमी होती आणि ह्या माझ्या नौटंकीबाज मुलाच्या हातामध्ये आहे इथली स्पेशालिटी, ते म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम. मस्त अशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी जेली, फ्रोझन स्ट्रॉबेरीज आणि वरती व्हिप्ड क्रीम ह्यानी बनवलेलं हे ड्रिंक आहे. त्याची प्राइस आहे ₹200. मला तर हे खूपच आवडलं. हे फक्त इथेच मिळते असं नाहीये. तुम्हाला महाबळेश्वर मार्केटमध्ये अनेक शॉप्स आहेत आईस्क्रीम पार्लर सारखे. तिथे देखील हे स्ट्रॉबेरी क्रीम मिळतं. मला ह्याची टेस्ट अतिशय आवडली. मी बऱ्याच युट्यूबर्सचे व्हिडिओ पाहिले ज्यात त्यांनी बगीचा कॉर्नरला रेकमेंड केलेलं आहे. पण मला हे प्लेस ओव्हर हायप्ड वाटत आहे. कारण की इथले रेट खूप जास्त आहेत. ऑफकोर्स मॅप्रो गार्डनपेक्षा नक्कीच कमी आहेत. मॅप्रो गार्डनला ह्याच्या डबल रेट आहेत. त्यामुळं मॅप्रो गार्डनच्या कंपॅरेटिव्हली कमी असले तरी एक सर्वसाधारण मिडल क्लास लोकांसाठी जास्त वाटत आहेत मला. रेट तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझं असं ओपिनियन आहे, की जर तुम्हाला बगीचा कॉर्नरला भेट द्यायची असेल, तर तुम्ही नक्की द्या. पण तुम्ही लंच किंवा डिनरच्या वेळेत न जाता इव्हनिंगला लाईट ब्रेकफास्टच्या वेळेला जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला जास्त खर्च न होता इथल्या ज्या स्पेशल डिशेस आहेत त्या एन्जॉय करता येतील. मी महाबळेश्वर पार्ट 1 च्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की मी वडापाव खाल्ला ते खूप बरं झालं. ह्याचं कारण हेच होतं, की सकाळी जर मी खाल्लं नसतं, तर मला दिवसभर खूप भूक लागली असती. कारण इथे अर्धपोटी जेवण झालं आमचं. त्यामुळे मी सांगेल, की तुम्ही इव्हनिंगला वगैरे गेलात तर खूप चांगलं आहे. महाबळेश्वरमध्ये मोस्टली सगळीकडे रेट जास्तच आहेत. पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक नाही तर 2 बजेटमधील रेस्टॉरंट, जिथली चव देखील अतिशय मस्त आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला पुढे माझ्या चॅनलवर बघायला मिळेलच. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.